नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो. जायरंट मूवीच्या रिलीजला 4-5 दिवस होऊन गेले आहेत. माझ्याकडून या सिनेमाचा रिव्ह्यू टाकायला थोडा लेट होत आहे, पण मी चित्रपट बघितला, मला आवडला आणि म्हणून ह्या मूवीचा रिव्ह्यू व्हिडिओ मी पोस्ट करतोय. या मूवीचा जो जॉनर आहे सायकोलॉजिकल हॉरर हा थोडा रेअर जॉनर आहे. फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा आपण फार क्वचितच अशा जॉनरच्या फिल्म्स बघतो. मराठी सिनेमामध्ये आपल्याला टिपिकल कौटुंबिक पारंपरिक जॉनरच्या पलीकडे फार वेगळे प्रकार आढळून येत नाही. त्यामागचं कारण असंही असू शकतं की या जॉनरचा मूवी लोकांना आवडेल का, असा चित्रपट चालेल का, त्यासाठी एवढे पैसे लावायचे का, वगैरे वगैरे. एनिवेज तो वेगळा भाग झाला, पण असा जॉनर असला मूवी तोही मराठीत जो खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झाला आहे तो लोकांनी मिस करू नये असं मला वाटतं. लोकांनी हा मूवी आवर्जून बघावा आणि एक हटके अनुभव घ्यावा. आपण अगदी लहानपणापासून आपल्या आजी आजोबांकडून, नातेवाईकांकडून किंवा मित्रमंडळींकडून कोकणातल्या किंवा आसपासच्या परिसरातील ज्या हॉरर कथा ऐकल्या आहेत त्या बॅकग्राऊंडवर एस्पेशली ब्लॅक मॅजिक, काळी जादू, ज्याला पॅरलल शब्द आहे जारण, त्याचा बेस घेऊन एका व्यक्तीचे असलेले सायकोलॉजिकल इश्यूज आणि त्यातून निर्माण झालेल्या कॉम्प्लेक्सिटीज, व्हल्नरेबिलिटीज, फिअर्स, कन्फ्युजन्स, त्यातून काय काय घडत जातं, पुढे अजून गोष्टी कशा भयानक होत जातात, या सगळ्या गोष्टींवर बेस्ड हा सिनेमा आहे. अमृता सुभाष यांच्या अभिनयाबद्दल मी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की त्या एक उत्तम उत्कृष्ट कलाकार आहेत. हिंदी कंटेंटमध्येही त्यांचं आता बरंच नाव झालं आहे. त्यांनी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका मराठी सिनेमात फुल फ्लेज काम केलं आहे. फिल्मची स्टोरी त्यांच्या भोवती फिरते आणि त्यांच्या परफॉर्मन्समुळे तुम्ही त्या फिल्ममध्ये शेवटपर्यंत एनग्रॉस्ड होऊन जाता. आणि दुसरं नाव म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते. आपण त्यांना माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये ज्या रूपात बघितलं आहे त्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीची आणि खूपच भयानक भूमिका ह्या मूवीमध्ये त्यांनी साकारली आहे. याबरोबरच सीमा देशमुख, राजन भिसे, किशोर कदम, ज्योती मालशे यांचेही काम कौतुक करण्यासारखे आहे. सगळ्यांनीच आपल्या रोलला जस्टिस दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, तुम्हाला पकडून ठेवणारं बॅकग्राऊंड म्युझिक, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम रायटिंग आणि जबरदस्त ऍक्टिंग, या 5 गोष्टींसाठी मराठी प्रेक्षकांनी हा मूवी बघावा असं मला वाटतं. तुम्ही ऑलरेडी जर हा चित्रपट बघितला असेल तर तुमची मतं काय आहेत ती कमेंट्स मध्ये मला टाईप करून जरूर सांगा. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला यावरही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.